नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। मोठा आणि त्याच्या स्टेडियमचं नाव बदलून स्वतःचं लावलं। हा स्वतःचं नाव लावलं ते ना नाव मेल्यावर देत असते, यानं जिवंतपणे लावलं। हुशारच तेवढा आहे ना। सांगा कोण बरं तिथं मॅच पाहायला गेलो, फायनलची फेस आली, मॅच हारलो। जिथं गेलं तिथं सत्यानाश करून आलाय। आणि अशा परिस्थितीत आणि बीजेपी हे चक्रव्यूह आहे। आता ताईची इच्छा झाली असन का दुसऱ्या पक्षात जाऊ बा, तर जाईन कशी, चिकी आहे ना। गेलं का पुन्हा गेलं का लावतो ईडी, जाता बी येत नाही। आणि जे जे गेले ते चांगले पस्तावणार आहे, चांगली शिकवणार आहे। त्याची फाईल तयार करून आहे प्रत्येकाची। तिथं गेला का बीजेपी हे चक्रव्यूह आहे, त्यानं बरोबर इकडून तिकडून फिल्डिंग लावून ठेवल्या। आला का घे आतमध्ये चांगला लेडच धरून। अरे म्हणजे आणि मग आता इथं भाषण द्यायला येते। मोदीच्या सर्वात जास्त सभा महाराष्ट्रात होऊन राहिल्या आणि टार्गेट कोण, पवार साहेब। काऊन पवार साहेब, तर एकच माणूस आहे इथं जादूगार आकड्याचा, राजकीय आकड्याचा जादूगार एकच माणूस आहे, तो म्हणजे माननीय पवार साहेब। आणि त्यानं ते पाहिलं आहे का इंडिया अलायन्सले जर 273 जागा नाही भेटल्या, 10-15 सीटा कमी पडल्या, तर सत्ता स्थापन करायची कशी हे एकच माणूस करू शकते। कारण याय ना ठीक आहे, मग का करायचं तिथं। आता आपलं सरकार येत नाही, कोणते कामं केले हे सांगता येत नाही, तर ह्या पक्ष फोड डायरेक्ट सुरत मार्ग गुवाहाटी 50 खोके माजले बोके। मग का कर, तर मग पुन्हा पवार साहेबाचं घर फोड, पक्ष फोड, घड्याळ चोरून नेली। एवढं मतदान करा 13 तारखेला, एवढं मतदान करा तुतारी या चिन्हावर का 4 तारखेला सकाळी जूनले काउंटिंग सुरू झालं, सकाळी 7 वाजता का 10 वाजून 10 मिनिटांनी घड्याळ बंद पडलं पाहिजे। आणि ते घड्याळ पवार साहेबापाशी आहे ना वापस आणून दिलं पाहिजे, कारण त्या घड्याळीच्या चाब्या एकाच माणसापाशी आहे। म्हणून आता त्या दिवशी एका भाषणात म्हणे हे दाढीवालं मंगळसूत्र, हा म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर मंगळसूत्र बी नाही गळ्यात ठेवणार म्हणे। तुझ्या बायकोचं पाय ना पहिले, दुसऱ्याच्या बायकोचं आम्ही आमचं पाहून घेऊ, का करायचं आहे तर आहे का नाही। आणि काय यायले महागाई भेंड समजायची, ज्यानं बायका टाकल्या लेकरं बी नाही पैदा केले, ते आम्हाला महागाई सांगून राहिले। अरे महागाईचे चटके आम्हाला माहित, आम्हाला विचारा। सिलेंडर किती रुपयाचं, बायको आली का डेंग 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 लावते सिलेंडरला। म्हणून हे तुम्ही समजून घ्या का युरियाची बॅग 150ची 350 केली, खताचे भाव वाढले। बरं तुम्ही जे तुरीची तूर नेता मार्केटले, हा जेव्हा शेतकऱ्याची तूर 12,000वर गेली होती ना, 12,000वर, ह्या चोट्यानं हिजी तूरून तुरीची दाय बोलावली, एवढी बोलावली अकातल्यासारखी का कास्तकाराची तूर हमी भाव होता 5,700 आणि 4,000 इकली आपण, इकली का नाही। आणि ते तुरीची दाय खपली नाही मार्केटले, तर तिले एका वर्षात घुबडं लागले, टोचली, तिले भोगदाड पडले। ते भोगदाड पडलेली तुरीची दाय कंट्रोल मध्ये साल्यानं 32 रुपये किलोनी इकली, इकली का नाही, इकली का नाही इकली। सोयाबीन गेलं होतं एक वेळा असंच 12,000वर, डिसेंबर महिन्यापासून ऑगस्ट महिन्यापर्यंत सोयाबीन वाढून राहिलं। तर यानं जेनेटिकली मॉडिफाईड सोयाबीन जे भारतात लावता येत नाही त्याची ढेप बोलावली त्या अमेरिकेन 12 लाख टन, 12 लाख टन एवढं ढेप बोलावली का सोयाबीन 4,000वर आलं। कोण जबाबदार आहे याले, कोण जबाबदार आहे। पेट्रोलचे भाव माया बापानं वाढवले, डीएपीचे भाव माया बापानं वाढवले का तुमच्या बापानं वाढवले, हा। अरे ह्या इथं आया बहिणी बसून आहे, यायले तिकीट दिली, अर्धी तिकीट एसटी महामंडळाची, जशा काही भावाच्या घरी रोज चक्रा मारणार आहे। भाव जरी उभ्या तरी ठेवते का त्याले, दिवाळीला एक पोतीला फेकून मारते 100 रुपयाचं। त्याले गरज कायची आहे, त्याले सिलेंडर द्या ना अर्ध्या किमतीत, रोज गरज आहे, ते नाही दिलं, ते दिलं का नाही, ते नाही। जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।